हिरवगार झाडासारखा. आणि त्याचे कवी आहेत जॉर्ज लोपेस. आता निसर्गामध्ये आपण खूप सारी झाडं पाहिलेली आहेत आणि यापूर्वी सुद्धा आपण एक कविता पाहिली होती, रंग मजेचे रंग उधळ. त्यामध्ये सुद्धा आपण निसर्गाबद्दल पाहिलं होतं. आणि आता हिरवगार झाडासारखं, हिरवगार झाड झाड आपण पाहतोच आहे की एकदम हिरवं असतं. आणि मग आपल्याला कसं जगलं पाहिजे, त्या झाडासारखं आपल्याला जगलं पाहिजे. आणि या कवितेत बघा, ते जॉर्ज लोपेस कवी आहेत. जॉर्ज लोपेस बघा, त्यांच्याबद्दल मी तुम्हाला थोडं सांगते की त्यांचे काही पुस्तकांची नावं आपल्याला दिलेली आहेत. कविता संग्रह, अत्यंत संवेदनशील कवी आहेत ते. त्यांनी कविता हिरवगार झाडासारखं ही कविता जी आहे ती जॉर्ज लोपेस यांनी लिहिलेली आहे. आणि सत्यकथा हे जे त्यांचं अंक आहे आणि त्यातून त्यांच्या जॉर्ज लोपेस यांच्या कविता ज्या आहेत प्रसिद्ध झालेल्या आहेत. इथे त्यांचं सत्यकथा हे अंकाचं नाव दिलेलं आहे आपल्याला. त्यानंतर बघा, त्यांचे रक्तात भिनलेल्या कविता, पूर्ण झाल्या आहे, हे दोन जे कविता संग्रह आहेत त्यांचे प्रसिद्ध आहेत. मग आता मी कविता तुम्हाला वाचून दाखवते आणि त्यानंतर तुम्हाला ती एक्सप्लेन करते. झाड बसते ध्यानस्थ ऋषी सारखं, मौन व्रत धारण करून तपश्चर्या करत. पक्षी झाडांचे कुणीच नसतात, तरीही झाड त्यांचं असतं. मुळावर घाव घातला तरी झाड मुकाट सहन करते. झाडांच्या पानावरून वहीच्या पानावर अलगद उतरतात दवांचे टपोरे थेंब. झाडाकडे टक लावून पाहिलं तर शरीरभर विरघळतो हिरवा रंग. रक्त होते क्षणभर हिरवेगार. आयुष्य होतं नुकत्याच खुडलेल्या फुलासारखं टवटवीत. झाडाचे बाहू सरसावलेले असतात मुसाफिरांना कवेत घेण्यासाठी. पानझडीनंतर झाड पुन्हा नवीन वस्त्र धारण करतं, नव्या नवरीसारखं. झाडाला पालवी फुटल्यावर फुटते शरीरभर पालवी, अन झटकली जाते मरगळ. पक्ष्यांच्या मंजू नादात झाडांचंही जीवनाचं एक संथ गाणं दडलेलं असतं. हसावं कसं सहसत्या पानासारखं, मुळावं मुरावत कसं तर झाडासारखं घट्ट पाय रोवीत. जगावं कसं तर हिरव्यागार झाडासारखं, रोजचं चिंतन करावं कसं तर झाडासारखं. मग आता यामध्ये जॉर्ज लोपेस, आपल्याला माहितच आहे की निसर्ग, झाड म्हटलं की हा एक निसर्गाचा घटक आहे. आणि ज्या मातृभूमीत आपण जन्म घेतो त्याच मातीतून काय असतं, तर झाड उगवत असतं, फुलतं, फळतं. आणि बघा मग झाडाचं, आणि म्हणूनच झाडाचं जे मानवी जीवनातील स्थान आहे ते कसं असतं, अतिशय महत्वाचं असतं. ते झाड कसं असतं, परोपकारी असतं. त्याची बघा, झाडाची सहनशीलता आहे, परोपकारी वृत्ती, दातृत्व व संकटात उभे राहण्याचा ठामपणा, आणि याचंच वर्णन आपल्याला या कवितेत दिलेलं आहे. सहनशीलता म्हणजे काय, ते सहन करत असतं, पेशन्स असतं त्यांच्याकडे, जनरसिटी बघा. आणि परोपकार बघा, परोपकार आपल्यावर सहकार्य, मतलब सहकार्याची वृत्ती, आपल्याला नेहमीच ते काय करत असतं, काहीतरी सहकार्य करत असतं. जसं आपण बाहेर जर निघालो तर काय होतं, कधी खूप आपल्याला ऊन लागतं तर आपण त्याच्या सावलीमध्ये उभे राहतो. आणि तसंच बघा की इथे दिलेलं आहे की संकटात उभे राहण्याचा ठामपणा, म्हणजे जेव्हा कठीण प्रसंग येतात त्यावेळेस घट्ट पाय रोवून राहण्याची त्याची वृत्ती असते. डटके रहने का नेचर उसका रहता है. आणि ह्याचंच वर्णन आपल्याला काय केलेलं आहे, तर ह्या हिरव्यागार झाडासारखं या कवितेत कवीने केलेलं आहे. आणि म्हणूनच कवी काय म्हणतात की माणसाचं जीवन हे कसं असलं पाहिजे, तर हिरव्यागार झाडासारखं राहिलं पाहिजे. ते सुद्धा आपलं मन सुद्धा हिरवं राहिलं पाहिजे, प्रसन्न असावे. आणि असाच एक संदेश आपल्याला या कवितेतून मिळतो. बघा पुढे, झाड बसते ध्यानस्थ ऋषीसारखं, मौन व्रत धारण करून तपश्चर्या करत. पक्षी झाडांचे कुणीच नसतात, तरी झाड त्यांचं असतं. मुळावर घाव घातला तरी झाड मुकाट सहन करते. बघा, आता आपण पाहिलेलंच आहे कवितेच्या या ओळीतून कवी जॉर्ज लोपेस जे आहेत ते सांगतात की जीवन कसं जगावं. आणि हे सांगताना त्यांनी काय केलेलं की झाडाचं उदाहरण देताना त्यांनी एक तुलना केलेली आहे. आपल्याला त्यांनी एक झाडाला एक उपमा दिलेली आहे. कशाची उपमा, तर ऋषी मुनींची. बघा, एखादा ऋषी मुनी म्हणजे सेज आपण ज्याला म्हणतो, ते जसे मौन व्रत धारण करतात आणि शांत बसतात. आणि शांत बसतात म्हणजे काय, तर मौन व्रत धारण करून त्यांचं काय चालू असतं, ते ध्यान करत असतात. बरोबर आहे. आणि ध्यान करतात आणि त्याचप्रमाणे काय करतात, झाडही अबोल असतं.
म्हणजे जसं ऋषी मुनी तपश्चर्या करतात, ध्यान साधना करतात, कुणाशी काहीच बोलत नाही. बघा इथे मौन व्रत. मौन व्रत म्हणजे काहीही न बोलणे, कुछ नहीं बोलना, शांती से बैठे रहते हैं. शांत बसून राहतात आणि तपश्चर्या करतात. आणि त्यांचं मन फक्त कशामध्ये असतं ऋषीमुनींचं? फक्त तपश्चर्या करण्यात. बरोबर ना? आणि तसंच झाडही काय असतं की अबोल असतं. ते सुद्धा कुणाशी बोलत नाही. आणि म्हणूनच कवी काय म्हणतात की जगावे कसे? तर झाडासारखे. बरोबर आहे. तपश्चर्या म्हणजे जसं झाड, जसं ऋषीमुनी तपश्चर्या करतात. ऋषीमुनी तुम्हाला माहितीच असेल, साधू आपण ज्याला म्हणतो सेज. आणि ध्यानस्थ. ध्यानस्थ म्हणजे काय तर डोळे मिटून एकाग्र चित्त करणे. मेडिटेशन आपण ज्याला म्हणतो ते. तर ते जसं बसतात आणि तसंच काय करावं, झाड सुद्धा त्याचप्रमाणे शांत बसलेलं असतं. तेही कुणाशी बोलत नाही. तेही कसं असतं, अबोल असतं. आणि म्हणूनच कवी म्हणतात की जगावं कसं? तर झाडासारखं. मग त्यानंतर ते सांगतात की पक्षी, पक्षी झाडांची कोणी नसतो. बरोबर आहे ना? आपण सुद्धा जेव्हा झाडाकडे जातो, तेव्हा झाड आपल्याला काय करतं? आपल्याला काय ओरडतं का? तुम्ही माझ्याकडे येऊ नका. नाही, ते काहीही बोलत नाही. तेच ते अबोल आहे. मग तसंच जे पक्षी सुद्धा आहेत, झाडाकडे येतात, ते कुणीच नसतात झाडांचे. आपण पाहतो ते झाडावर कशासाठी येतात, बसतात, त्याची फळं खातात, थोडा वेळ थांबतात आणि मग काय करतात तिथनं निघून जातात. म्हणजे पक्षी त्यांचे मित्र नसतात की दुश्मन नसतात. बरोबर आहे ना? दोस्त नाही, दुश्मन नाही. आणि त्यांच्यात कोणतं नातंही नसतं. जसं झाड आणि आपल्यात काही एक नातं नसतं. बरोबर आहे? तसं पक्ष्यांचंही नातं नसतं. परंतु तरीही झाड काय करतं, त्या पक्ष्यांसाठी, त्यांच्या निवारासाठी सदैव उभे असतात. देखो, जैसे कि पक्षी जो है झाड़ का कोई भी नहीं रहते, वो ना उनके देखो रिलेटिव्स रहते हैं, कोई रहते नहीं, ना दोस्त रहते, फिर भी क्या रहते, झाड उनके लिए कुछ ना कुछ करते रहता है. जैसे अपने लिए करता है वैसे उनके लिए करता है. म्हणजेच काय असतं, त्यांना सदैव हेल्प करण्यासाठी, मदत करण्यासाठी, त्यांच्या निवारासाठी ते काय करतं, उभं असतं. पक्ष्यांसाठीच नाही, तर बघा आपल्यासाठी सुद्धा. आपण जेव्हा आश्रयाला, मी सांगितलं की आपल्या आश्रयाला गेलो, आपल्याला केव्हा केव्हा फिरून फिरून खूपच थकवा जाणवतो, आपल्याला ऊन लागतं आणि त्यावेळेस सुद्धा आपण कोणाकडे जातो, त्या झाडाखाली उभं राहतो. आणि झाड आपल्याला काय करत असतं, तर आश्रय देत असतं, सावली देत असतं. जसं बघा, आता इथे सांगितलेलं आहे, एक बघा, मुळावर घाव घातला तरी झाड मुकाट सहन करतं. आता झाड आपल्याला सर्व काही देतं. बरोबर ना? सगळं काही झाड आपल्याला देत असतं. पण जेव्हा बघा आपल्याला असं वाटतं, आपल्याला कुणी मारलं, की आपल्याला किती राग येतो. बरोबर ना? आणि आपल्याला लागतं, आपल्याला वेदना होतात. परंतु बघा इथे काय दिलेलं आहे, की झाडावर घाव घातला तरी झाड मुकाट सहन करतं. आपल्याला वेदना होतात, आपण त्या दाखवतो, की मला लागलंय. आपण राग करतो. परंतु झाड जे आहे ते कुणाचाही राग करत नाही. म्हणजे झाडाला कोणी मारलं, की काय होतं, त्याच्या मुळांवर रूट्स, बघा मुळं आलेली आहेत. आणि त्या रूट्सवर कोणी घाव घातले तरीही ते झाड, अशी जी जीवघेणी वेदना असते ते काय करतं, शांतपणे सहन करतं. ते काहीच बोलत नाही. ते बघा, घाव घालणाऱ्याला झाडे काहीच बोलत नाही, कारण ते कसं असतं, तर सहनशील असतं. मग इथे तुम्हाला मी सांगते की संत ज्ञानेश्वर माऊलींची एक ओवी आहे. त्यांनी एक ओवी लिहिलेली आहे. जो खांडवेया घाव घाली, बघा, जो खांडावेया घाव घाली, की लावणी जेयाने केली, की लावणी जे याने केली, त्या दोहोशी एकुची सावली वृक्ष जैसा. त्या दोहोशी एकुची सावली वृक्ष जैसा. म्हणजे याचाच अर्थ असा आहे की जो वृक्षाची लागवड करतो, म्हणजे जो झाड लावतो आणि जो झाड तोडतो, जो वृक्ष तोडतो, यामध्ये झाड जसं ते कधीही भेदभाव करत नाही. बघा, घाव घालणाऱ्याला सुद्धा तो काय बोलत नाही आणि जो लावणारा आहे त्यांना दोघांनाही तो काहीच बोलत नाही. ते झाड काय करत असतं, मारणाऱ्यालाही आणि तोडणाऱ्यालाही दोघांना काय करतं, एकसारखी सावली देतं. म्हणजे तो म्हणत नाही, ते झाड म्हणत नाही की तू माझा दुश्मन आहे, तू माझा दोस्त आहे. ते काय करतं, जे तोडणारा म्हणजे त्याच्यावर घाव घालणार आहे, त्याच्या मुळावर घाव घालणार आहे, बघा त्याला असंख्य वेदना, खूप वेदना होत असतात. परंतु तरीही तो त्या वेदना सहन करतो मुकाट्याने. बघा, मुकाट्याने म्हणजे न बोलता, काही कंप्लेंट न करता, क्वाइटली तो काय करत असतो, तर त्या वेदना सहन करत असतो आणि त्या दोघांनाही काय करतो, तर सारखीच सावली देतो. आणि म्हणूनच
सुख दुःखातील ही वृत्ती जी आहे, जसं झाडाची वृत्ती जी आहे, झाडाचं जे नेचर आहे, तशीच वृत्ती काय केली पाहिजे, तर माणसाने सुद्धा आत्मसात करायला हवे. आपल्या अंगी सुद्धा अशी वृत्ती, असं नेचर असलं पाहिजे. बघा शब्दार्थ त्यामध्ये आलेले तुम्हाला मी सांगितलं की ध्यानस्थ. ध्यानस्थ म्हणजे डोळे मिटून एकाग्र चित्त करून बसणे, जसं मेडिटेशन आपण म्हणतो. ऋषी म्हणजे साधू, सेज. आणि मौन व्रत तुम्हाला सांगितलं की न बोलण्याचा वसा, मतलब कुछ भी नहीं बोलना, शांति से बैठ जाना. मुकाट, मुकाट का मीनिंग भी न बोलता है. उसके बाद तपश्चर्या, तपश्चर्या देखो काही ठराविक वेळ ध्यानस्थ बसणे, मतलब चुपचाप बैठ जाना, कुछ पीरियड तक चुपचाप बैठ जाना और ध्यान साधना करणे. आता बघा पुढे, झाडांच्या पानांवरून वहीच्या पानावर अलगद उतरतात दवाचे टपोरे थेंब. झाडाकडे टक लावून पाहिलं तर शरीरभर विरघळतो हिरवा रंग. रक्त होते क्षणभर हिरवेगार, आयुष्य होतं नुकत्याच खुडलेल्या फुलासारखं टवटवीत. झाडाचे बाहू सरसावलेले असतात मुसाफिरांना कवेत घेण्यासाठी. बघा आता दव, दवांचे टपोरे थेंब. दव आपल्याला माहितीच आहे, ड्यू ड्रॉप्स ज्याला आपण म्हणतो ते. त्यानंतर बघा इथे बाहू हा शब्द आलेला आहे. बाहू म्हणजे हात, हँड्स. तर बघा आता काय होतं की झाड आपण पाहिलेलं आहे, आणि मग या ओळीतून जे जॉर्ज लुपिस कवी म्हणतात की पहाटे पहाटे काय होतं, झाडांच्या पानांवर असलेले दवांचे थेंब म्हणजेच काय, तर ड्यू ड्रॉप्स, बरोबर आहे. आणि हे टपोरे थेंब काय करतात, वहीच्या पानावर अलगद उतरतात. अलगद म्हणजे एकदम हळूच उतरतात. आणि काय होतं की तेव्हा पहाटे झाडावरचे दवांचे थेंब पाहताना काय होते, कविता सुचते. आता मुलांना आपण सुद्धा जेव्हा सकाळी लवकर उठतो, तुम्ही पाहिलंच असाल, दवांचे थेंब पाहिले असतील. जर अगं सकाळी आपण पाहिलं की झाडांकडे पाहतो आणि आपल्याला काय दिसतं, तर पानांवर असलेले छोटे छोटे दवबिंदू, पाण्याचे थेंब असतात, ड्यू ड्रॉप्स. आणि हे पाहून काय होतं, आपलं मन प्रसन्न होतं, आपल्याला खूप खुश, आपण खूप खुश होतो. आणि काही वेळेस बघा आपल्याला सुद्धा कविता करावीशी वाटते, की ह्याच्यावर काहीतरी लिहिलं पाहिजे असं आपल्याला वाटतं, कारण आपण ते बघून खूप खुश झालेलो असतो, प्रसन्न झालेलो असतो. आणि म्हणूनच कवी जॉर्ज लोपेस जे आहेत, त्यांना सुद्धा, ते सुद्धा जेव्हा पहाटे पहाटे झाडांच्या पानावर असलेले ते दवांचे दवबिंदू, आपण दवांचे टपोरे थेंब, ते वहीच्या, ते बघतात की वहीच्या पानावर जसं अलगद उतरलेले आहेत. आणि जसं काय काय होतात ते, आणि हे झाडावरचे दवांचे ते पाहताना त्यांना काय होते, कविता सुचते. बघा पुढे त्यांनी सांगितलेलं आहे की झाडाकडे टक लावून पाहिलं तर शरीरभर विरघळतो हिरवा रंग. आपण कोणत्याही एखाद्या वस्तूकडे पाहिलं, कुठेही पाहिलं, तर आपण सुद्धा त्याच्यामध्ये बघा इन्व्हॉल्व्ह होऊन जातो, की आपल्याला तेच दिसतं, तीच वस्तू पुन्हा पुन्हा दिसायला लागते, त्यात तेच विचार आपल्या मनामध्ये येत असतात. आणि मग तसंच जेव्हा आपण झाडाकडे टक लावून पाहणे, बघा मतलब म्हणजे काय आहे, तर एकटक आपण एकाच गोष्टीकडे नजर खेळवणे, त्याच्याकडेच टू लुक फिक्सली, त्याच्याकडेच आपण फिक्सली बघा एकदम बघत राहतो आणि पाहत राहतो. आणि मी सांगितलं की एखाद्या गोष्टीकडे आपण पाहिलं की ती वस्तू आपल्या मनामध्ये भरते, ती कोणतीही गोष्ट असू दे, आणि मग आपण त्याच गोष्टीच्या बाबतीत विचार करायला लागतो. मग तसंच झाडांचं सुद्धा आहे की आपण जेव्हा झाडाकडे एकटक नजरेने पाहत राहिलं की झाडाचा हिरवा रंग जो आहे, जसं आपल्या पूर्ण शरीरभर तो रंग विरघळतो बघा. आणि काय होतं, क्षणभरात बघा आपलं रक्त जे काय होतं की हिरवगार होतं. म्हणजे जेव्हा कवी झाडाकडे टक लावून पाहतो तेव्हा त्याचं रक्त शांत होतं. याचाच अर्थ बघा, रक्त हिरवगार होतं म्हणजे काय, तर आपण खुश होतो. देखो, ऐसे बोला जाता है कि झाड़ की ओर देखने के बाद एक तक मतलब हम लोग जब देखते ही रहते उसकी ओर, तो क्या होता है, खून हरा भरा हो जाता है. उसका मीनिंग क्या है कि हमारा जो मन है वो प्रसन्न होता है और हम देखो समाधानी हो जाते हैं. आणि मग तसंच कवीचं झालेलं आहे की जेव्हा तो झाडाकडे एकटक नजरेने पाहत राहतो आणि त्याला असं वाटतं की मी पाहत राहिलं की झाडाचा जो हिरवा रंग आहे तो काय होतो, तर शरीरभर विरघळतो. आणि मग क्षणभरात काय होतं, रक्त हिरवेगार होतं. रक्त आता आपल्याला माहितीये रक्त हिरवं होऊ शकत नाही, पण रक्त हिरवेगार होतं म्हणजेच काय आहे, तर आपलं रक्त शांत होतं, म्हणजे आपल्या मनाला, एक कवीच्या मनाला एक मनःशांती मिळते. आणि ही अशी एक काय तर झाडाची किमया आहे, जादू आहे. आता बघा ते झालं, त्यानंतर बघा, आयुष्य होतं नुकत्याच खुडलेल्या फुलासारखं टवटवीत.
झाडाचे बाहू सरसावलेल्या असतात मुसाफिरांना कवेत घेण्यासाठी. तुम्ही पाहिलेलंच आहे की बघा, कवी ह्यामध्ये दिलेलं आहे की झाडाकडे टक लावून पाहिलं तर रक्त आपलं हिरवगार होतं, आपल्याला मनशांती होते. आणि जेव्हा खुडलेलं देखो, खुडलेल्या म्हणजेच काय, प्लक, आपण जे फूल तोडतो, देखो फूल जब हम लोग तोड़ते हैं तो क्या होते है की फुलाच्या देठाशी पुन्हा अंकुर, म्हणजे जेव्हा जेव्हा आपण फूल तोडतो तेव्हा काय होतं, तिथे बघा पुन्हा नवीन पालवी यायला सुरुवात होते, नए पत्ते आने की सुरुवात होते. म्हणजे जसा त्या फूल तोडल्यानंतर तिथे पुन्हा अंकुर फुटतो. आणि त्याचप्रमाणे काय आहे तर नवीन आयुष्य जगण्याची उमेद आपल्याला मिळत असते. आणि म्हणजेच कवी जॉर्ज लोपेस म्हणतात की खुडलेल्या फुलातून पुन्हा अंकुर फुटावा, तसं आपलं जीवन काय असतं, त्या खुडलेल्या फुलासारखं टवटवीत ताजं होतं. बघा, फुल आपण पाहिलं एवढं ताजं फ्रेश, तर आपल्याला खूपच आनंद होतो, खुश होतो, छान दिसतं. आणि आपल्याला मनःशांती सुद्धा मिळते. म्हणजेच काय तर आपल्याला नव्याने जीवन जगण्याची उमेद, आशा आपल्याला मिळते. त्या फुलाकडे पाहिल्यानंतर आपल्याला एक नव्याने जगण्याचं आयुष्य जगण्याची आशा मिळत असते. आणि बघा, ज्यावेळी आता आपल्याला माहितीये की आपण फिरतो, खूप फिरतो, प्रवास करतो. इथे दिलेलं आहे की झाडांचे बाहू सरसावलेले असतात मुसाफिरांना कवेत घेण्यासाठी. बाहू, बाहू म्हणजे काय रे, तर हात. बघा आता, हात जे असतात ते काय केलेले असतात, सरसावलेले असतात. सरसावलेले म्हणजे पुढे येणे. कशासाठी पुढे करणे, टू एक्सटेंड. तर जेव्हा बघा आपण फिरतो, थकतो, प्रवास करतो. मी सांगितलं पहिलंच तुम्हाला की जेव्हा पक्षी झाडांचे कुणीच नसतात, तरी सुद्धा काय करत असते ते झाड, त्याला काय करत असते, तर सावली देत असते, त्याला फळ देत असते, त्याला विश्रांतीसाठी जागा देत असते. ते काहीही बोलत नाही, अबोल असते. आणि त्याचप्रमाणे बघा, जेव्हा आपण सुद्धा प्रवास करतो, फिरतो आणि आपल्याला ऊन लागलं किंवा असं विश्रांती करावीशी वाटली, तर आपण काय करतो, थोडा वेळ आपल्याला वाटतं की विश्रांती करावी, आराम करावा, आणि त्यावेळी आपण कुठे जातो, तर झाडाकडे जातो. आणि मग झाड आपल्याकडे त्यावेळेस कोणतीही अपेक्षा ठेवत नाहीत आणि ते आपल्याला तिथे आश्रय देत असतात, सावली देतात. आपण जेव्हा एखादी गोष्ट आपल्याला पाहिजे, तर आपल्याकडे सुद्धा काय असते, काहीतरी अपेक्षा असते की त्याच्याकडनं मला काहीतरी मिळावं, तेव्हाच ती गोष्ट मी त्याला देणार. बघा, मित्र मित्र सुद्धा असतात. तुम्ही जेव्हा एकमेकाला होमवर्क देतात, नोटबुक देतात, तेव्हा आपल्याला सुद्धा वाटतं की मी त्याला नोटबुक देते माझी कंप्लीट, पण त्याच्याकडनं सुद्धा मला पुढे काहीतरी मिळालं पाहिजे. हा ना. तसंच आहे हे झाड जे आहे, ते कोणतीही अपेक्षा ठेवत नाही बघा. आणि अपेक्षा न ठेवता ते काय करत असतात, तर आपल्याला आश्रय देत असतात. आणि म्हणजेच काय तर एखाद्याला प्रवाशाला बघा, इथे दिलेले की झाडाचे बाहू सरसावलेले असतात मुसाफिरांना कवेत घेण्यासाठी. मुसाफिर म्हणजे काय, प्रवासी. आणि त्या प्रवासाला प्रेमाने मिठीत घेण्यासाठी झाड आपले हात काय करत असते, पुढे करत असते. ते कोणत्याही प्रकारची अपेक्षा करत नाही. आणि म्हणजे त्याला त्याच्या मुळावर घाव घाला, त्याला वेदना होतात, पण तो इतका सहनशील असते झाड की तो काहीही बोलत नाही. ते एकदम अबोल असतं आणि ते आपलं प्रेमाने स्वागत करत असते. म्हणजे बघा, आणि ते आपल्याला काय करत असते, मिठीत घेण्यासाठी आपलं हात जे असतं ते पुढे करत असते. बघा, इथे शब्दार्थ तुम्हाला सांगते. अलगद, अलगद म्हणजे हळूच. बघा, दहीवराचे थेंब म्हणजेच ड्यू ड्रॉप्स त्याला आपण म्हणतो. तर बघा, टपोरे, इथे एक वर्ड आलेला आहे आपल्याला. टपोरे म्हणजे गोल. विरघळतो, विरघळतो, मेल्ट ज्याला म्हणतो ना आपण, मिसळून जातो. खुडणे, आता फूल आपण तोडतो, फूल तोडते उसको खुडणे कहते, फूल देठापासून तोडणे. टवटवीत म्हणजे काय, तर फ्रेश, ताजे तवाने. बाहू तुम्हाला मी आता सांगितलं की हात, हँड्स आपले. सरसावलेले म्हणजे पुढे आले, टू एक्सटेंड. मुसाफिर, प्रवासी, ट्रॅव्हलर. कवेत म्हणजे कुशीत, मिठीत. बघा, पुढे हा आहे. आता पुढे बघा की पानझडीनंतर झाड पुन्हा नवीन वस्त्र धारण करतं. नव्या नवरीसारखं झाडाला पालवी फुटल्यावर फुटते. शरीरभर पालवी अन झटकली जाते मरगळ. बघा, पानझडीनंतर झाड पुन्हा नवीन वस्त्र धारण करतं. कोणासारखं, तर नव्या नवरीसारखं. पानझड, पत्तझड जिसे कहते, पत्ते झडते है ना, तो तुम लोगों को पता है की पानझड म्हणजे झाडाची पाने गळणे. आपण पाहतच असतो की निसर्गामध्ये ऋतूनुसार अनेक बदल होत असतात.
बरोबर ना, केव्हा केव्हा पाने गळतात, केव्हा केव्हा नवीन पाने येतात. असं चालूच असतं. हे निसर्गाचं चक्र चक्र जे आहे ते कसं असतं तर सतत चालूच असतात. हे बदल होत असतात. आणि पानगळीच्या या मोसमानंतर काय होतं तर झाडाला नवीन पालवी फुटते. आणि इवली बघा, इवली आपण पाहतो की इवली इवली सुंदर अशी ताजे पाने ती जन्माला येतात. जेव्हा पानझड होते, देखो जब झाड़ के पत्ते गिरते हैं और उसको उसके बाद क्या होता है कि उसको नए पत्ते आने की शुरुआत होती है। और वो छोटे 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 फ्रेश जो पत्ते, सुंदर पत्ते देखकर मतलब देखो वो जन्म लेते और देखकर हमें क्या होता है, बहुत ही खुश होते हम जो बघा आपल्याला खूप आवडतं की आपण ते पाहतोय. तर कवितेच्या या ओळीतून जॉर्ज लोपिस म्हणतात की पानगळीच्या म्हणजेच काय तर लीफ फॉल, त्या मोसमानंतर झाडाला पुन्हा पालवी बघा पुन्हा पालवी येऊन इवली इवली गोजिरी ताजी पाने जन्माला येतात आणि जणू झाड नवीन वधूसारखे म्हणजे ब्राईड सारखे नवीन कपडे परिधान केल्यासारखे आपल्याला दिसतं. बघा आपल्याला दिसतं, आपण पाहतो की जेव्हा ऋतूनुसार मी सांगितलं की बदल होत असतात आणि पानगळीच्या मोसमानंतर काय होतं, पाने पडतात म्हणजे झाडाची पाने काय होतात गळतात आणि त्यानंतर पुन्हा झाडाला नवीन पालवी येते, नवीन पानं फुटतात. आणि जेव्हा ही इवली इवली सुंदर, इवली इवली म्हणजे काय रे छोटी छोटी आणि अशी सुंदर पाने आपण ताजी ताजी पाने जन्माला येताना पाहतो. जसं लहान बाळ जन्माला येतं त्याला बघून सगळेच खुश होतात आणि त्याचप्रमाणे ह्या झाडाला सुद्धा जी इवलीशी सुंदर सुंदर ताजी पाने जन्माला येतात ते पाहून काय होतं असं वाटतं की जसं काय झाड नवीन वधू सारखं दिसतं. नवीन वधू म्हणजे काय ब्राइड, दुल्हन हम लोग होते जैसे कि वो पेड़ कैसे दिखता है कि नई दुल्हन की तरह दिखाई देता है। साज श्रृंगार किया हुआ, नए कपडे परिधान किया हुआ, है ना? हम भी जेव्हा आपण सुद्धा नवीन कपडे घालतो, आपण बघा तेव्हा खूप असं मेकअप करतो, बरोबर? आणि त्यावेळेस आपल्याला असं वाटतं कोणीतरी आपल्याला आणि आपल्याला कोणीतरी पाहतं आणि त्यांना सुद्धा बघून आनंद होतो, की छान दिसते. आपल्याला कोणीतरी असे कमेंट बोलत असतात. आणि त्याचप्रमाणे हे झाड जसं आहे आता त्याचे पत्ते बघा झाडाचे जी पानगळ झालेली आहे, पानं पडतात आणि त्यानंतर काय होतं तर नवीन पानं त्या झाडाला येतात. आणि नवीन पानं आल्यानंतर काय होतं, तर ते झाड पाहून कवीला देखो बघा असं वाटतं, की जसं काही जणू काही झाड कसं दिसतंय, की नव्या वधूसारखं, नववधूसारखं दिसतंय. बघा इथे एक शब्द आलेला नव्या नवरीसारखं. पानझडीनंतर झाड पुन्हा नवीन वस्त्र धारण करतं, नव्या नवरीसारखं. म्हणजे जेव्हा पानझड होते, झाडाची पाने गळतात आणि त्यानंतर झाडाला जी नवीन पालवी फुटते, पालवी फुटते म्हणजेच काय तर ते नवीन वस्त्र धारण करून येतं. जसं काही ते नवीन कपडे घालून येतं. नव्या नवरीसारखं जसं नवीन नवरी दुल्हन जैसे कपड़े पहनती है नए, वैसे ही वो ऐसे लगता है की जैसे की वो जो पेड़ है वो क्या है नया वस्त्र पहन के आया है. आणि म्हणजेच आपल्याला वाटतं की ते झाड काय आलेलं आहे की साज शृंगार करून आलेलं आहे. आणि त्या क्षणी त्या नुकत्याच पालवी फुटलेल्या झाडाकडे पाहिलं की असं वाटतं की आपल्याही शरीराला पालवी फुटते. देखो हम जब देखते हैं उनको तो हमें भी ऐसे ही लगता है कि देखो जैसे कि हमें भी नए पते मतलब हम भी कुछ नया दिखते हैं और हमारे मन में क्या आता है उत्साह भर जाता है. बघा आपल्याच पालवी फुटते म्हणजे झाड जसं काही नवीन झालेले आहेत आणि तेव्हा आपल्यामध्ये सुद्धा काय होतो एक नवीन उत्साह संचारतो आणि उत्साह संचारतो म्हणजे काय तर आपली जीवन इच्छा, आपली जीवन जगण्याची जी इच्छा होते आणि ती जागी होते. बघा ती जागी होते आणि मग काय होतं बघा झाडाला पालवी फुटल्यावर फुटते शरीरभर पालवी म्हणजे जसं झाडांना पालवी फुटते तसं कवी म्हणतो की मला सुद्धा काय वाटतं माझ्या सुद्धा शरीरभर काय झालेलं तर पालवी फुटलेली आहे. अन झटकली जाते मरगळ आणि बघा झटकली जाते मरगळ. मरगळ आपला जो आळस आहे तो काय होतो आपण झटकून टाकतो आणि नवीन आयुष्याला सामोरे जातो. बघा आपल्यामध्ये जेव्हा आपण पाहतो की पानगळ बघितली, आपल्याला नाही आवडत कधी-कधी की झाडाची पानं गळलेली असतात. ते झाड आपल्याला चांगलं नाही वाटत दिसायला. पण जेव्हा त्यावर नवीन-नवीन पानं फुटतात आणि ते एवढं सुंदर दिसतं की त्याला पाहून आपल्याला खूप आनंद होतो आणि आपल्यामध्ये सुद्धा काय होतो तर नवीन उत्साह संचारतो आणि आपल्यामध्ये सुद्धा आपली जी जीवन इच्छा म्हणजे जीवन जगण्याची जी इच्छा होते ती जागी होते आणि मग काय होतं की आपण एवढं खुश होतं की आपल्यामध्ये असलेला आळस तो सुद्धा झटकून आपण काय करतो नवीन आयुष्याला सामोरे जातो.
बघा पानगळ सुद्धा त्याच्या आयुष्यातलं एक दुःखच आहे. जसं म्हणजे त्याला त्याला सुद्धा बघा कोणत्या कोणत्या वेदनांना सामोरे जावं लागतं. पण ते जे झाड आहे ते कितीही संकट आलं तरी कसं असतं की तरी सुद्धा ते उभं राहतं. घट्ट पाय रोवून ते उभं असतं. तर बघा मुलांनो की मानवी आयुष्य हे सुद्धा कसं तर झाडाप्रमाणे आहे. आता माणसाच्या आयुष्यात सुद्धा सुख-दुःखाचे ऋतू येत असतात. दुःखाची पानगळ गेली की पुन्हा त्यांच्या आयुष्यात नव्याने आशेची एक सुखकर पालवी फुटते. देखो हमारे जीवन में हमारे लाइफ में भी क्या होता है, सुख दुख ये जो सीजन्स आते रहते हैं और इसके लिए देखो कभी दुख आने के बाद सुख, सुख आने के बाद दुख, ऐसे ये जो चक्र है वो चलते रहता है. बरोबर आहे ना? की दुःखाची पानगळ गेली. आपल्यामध्ये सुद्धा जेव्हा दुःख येतं आणि ते दुःख गेलं, की पुन्हा काय होतं आपल्या आयुष्यात नव्याने एक आशेची सुखकर पालवी फुटते. म्हणजे नवी आशा, नवे होप्स आपल्यामध्ये येतात. आणि म्हणजेच काय तर झाड आपल्याला नव्याने जगण्याची प्रेरणा देतं. बघा झाडाकडनं आपल्याला काय मिळतं तर नव्यानं जगण्याची प्रेरणा देतं आणि म्हणूनच माणसाने जगताना झाडाचा आदर्श जो आहे तो आपल्याला घ्यायला हवा. बघा आता आपण पाहतो की आता पक्ष्यांच्या मंजुळ नादात झाडांचं जीवनाचंही एक संथ गाणं दडलेलं असतं. आता पक्षी आपण झाडावर खूप प्रकारचे पक्षी पाहतो, विविध प्रकारचे पक्षी पाहत असतो. बरोबर आहे ना? आपण सुद्धा जातो झाडाखाली, त्याची फळं खातो, त्याची सावली घेतो, त्याच्या पानांचा सुद्धा आपल्याला उपयोग होतो. म्हणजे झाड जसं आपल्याला सगळ्या प्रकारे उपयोगी पडतं आणि तसंच ते काय करतं तर पक्ष्यांना सुद्धा उपयोगी असतो. आपण नेहमीच बघत असतो झाडावर कोणते ना कोणत्या प्रकारचे पक्षी आपल्याला बसलेले दिसतात. ते तिथे काय करतात बघा आश्रय घेतात, थोडा वेळ थांबतात, निघून जातात, त्याची फळं खातात, है ना? हं. तर बघा हं. तर मग फळं खातात आणि आपण त्यावेळेस पाहतो, की ते जे पक्षी असतात ते एक आवाज करत असतात. किलबिल, किलबिल असा आवाज करत असतात. तो सुरेल किलबिलाट त्यांचा त्या झाडावर चालू असतो. किलबिल, किलबिल करत असतात आणि ते जणू जसं काही ते काय करतात ते झाड एक गाणं बोलत आहे. म्हणजे त्या झाडामध्ये जसं काही एक मंद असं गाणं लपलेलं आहे, असं कवीला वाटतं. बघा, आता झाडात मंद गाणं कसं लपलेलं आहे? तर झाड गाणं बोलतं का? नाही. तर पक्ष्यांचा तो मंजूळ नाद, पक्ष्यांचा जो मंजूळ आवाज आहे, तो आवाज तिथे चालू असतो. किलबिलाट त्यांचा चालू असतो आणि त्यांचा किलबिलाट जो आहे तो आपल्या मनाला एक शांती देतो एक प्रकारची. त्यांचा आवाज आणि हेच काय असतं त्यांचा किलबिलाट म्हणजे काय असतो? तर त्यांचा तो सुरेल आवाज असतो. आणि ते पाहून बघा जणू असं वाटतं, की त्या झाडात एक असं मंद गाणं लपलेलं आहे आणि तसंच एक संथ गाणं आपल्याही आयुष्यात दडलेलं आहे आणि ते आपल्याला काय हवं तर कळायला हवं, की आपल्या आयुष्यात काय दडलेलं आहे. बघा कवी जे जॉर्ज लुकीस आहेत ते सांगू इच्छितात, की जसं बघा झाडावर पक्ष्यांच्या मंजूळ म्हणजे बघा स्वीट साउंड मध्ये झाडाच्या जीवनाचं एक संथ बघा एक जेंटल गाणं लपलेलं असतं. एक सॉन्ग लपलेलं असतं. आणि ते गाणं म्हणजे काय आहे? तर झाडात एक गाणं लपलेलं असतं. झाडात गाणं लपलेलं असतं म्हणजे पक्ष्यांचा किलबिलाट. आणि तसंच एक संथ गाणं म्हणजे आपल्यामध्ये सुद्धा आपल्या आयुष्यात सुद्धा काहीतरी दडलेलं असतं. पण ते आपल्याला कळायला हवं. आणि कळलं तरच आपण काय आहोत तर झाडासारखं आपल्याला जगता येईल. बघा इथे काही शब्दार्थ दिलेले आहेत. जसं काय पानझड तुम्हाला मी सांगितलं. पानझड म्हणजे पानगळ. झाडाची पानं गळणे. पत्ते जो गिर जाते उसको बोलते पानझड. वस्त्र म्हणजे कपडे, क्लोथ्स आणि नवरी ब्राइड, वधू. बघा पालवी, पालवी मतलब जो नए पत्ते आते हैं, नवीन कोवळी पाने. तर मरगळ, डलनेस आपण ज्याला म्हणतो, आळस, कंटाळा तो. त्यानंतर पुढे बघा, हसावं कसं? सहसं त्या झाडासारखं. मुरावं कसं? तर झाडासारखं घट्ट पाय रोवीत. सॉरी मुळावं मुरावं कसं तर झाडासारखं घट्ट पाय रोवीत जगावं कसं हिरव्यागार झाडासारखं रोजचं चिंतन करावं कसं तर झाडासारखं का हसावं कसं आता आपण पाहतो की सळसळ झाडांच्या पानांचा एक आवाज असतो सळसळ सळसळ असा आवाज जेव्हा हवा येते तेव्हा काय होतं त्या झाडांचा पानांचा आवाज येतो मुलांना बघा इथे कवी म्हणतात की माणसाने झाडाच्या
सहसा त्या पानासारखं हसावं. बघा, झाडाच्या पानासारखं हसलं पाहिजे. आणि झाड जसं आपल्या मुळांचे, मूळ म्हणजे रूट्स, त्याचे पाय काय करतात, जमिनीत घट्ट रोवून उभे राहतं. बघा, त्या आपल्याला माहित आहे जे झाड जगतं ते कशामुळे जगतं, त्याच्या रूट्सवर. ते रूट्स त्याचे असतात बघा, त्याचे रूट्स, मुळं जर तोडलं तर ते झाड निश्चितच मरतं, आपल्याला माहित आहे. आणि ते जे झाड, आपले मुळं, आपले जे पाय, ते काय असतात, जमिनीत घट्ट रोवून उभे राहतात. बघा, आणि मग का उभे राहतात म्हणजेच काय आहे, की कितीही जरी संकट त्यांच्या पुढे आली तरीही ते काय करतात, तर ते सहन करत राहतात, त्याचा सामना करतात. ऊन येऊ दे, पाऊस येऊ दे, वारा, हवा, काहीही येऊ देत, किंवा त्यांच्या मुळावर कोणी घावही घालू देत. पण त्या वेदना त्या सहन करतात आणि जमिनीत आपले पाय घट्ट रोवून उभे राहतात. म्हणजेच इथे काय सांगायचंय त्यांना, की झाडाची बघा, झाडाप्रमाणेच आपणही आपल्या आयुष्यात बघा ठामपणे निर्धाराने उभं राहिलं पाहिजे. जसं झाड उभं राहतं, देखो झाड़ है, उसके ऊपर बहुत सारे संकट आते हैं, फिर भी वो कैसे रहता है, डट के खड़े रहता है. और वैसे ही हमें भी हमारे लाईफ में क्या रहना चाहिए, खडे रहना चाहिए. म्हणजेच काय, तर कितीही संकट आली तर आपल्याला खचून न जाता निर्धारानं काय केलं पाहिजे, तर उभं राहिलं पाहिजे. टू स्टँड फॉर्मली. आपल्याला ते उभं राहिलं पाहिजे. आपल्यावर संकट बघा, आपल्याला मी मागच्याच याच्यात सांगितलं, की आपल्याला सुख येतात, दुःख येतात. पण दुःखानंतर आपल्याकडे सुख तर येतच असतात. बरोबर आहे. म्हणजे आपल्याला संकट येतात आणि आपण आपल्याला त्याच्यामध्ये काय करायचंय, की त्या संकटाला सामोरं गेलं पाहिजे. मग जीवनात मुळावं मुरावं कसं, तर झाडासारखं घट्ट पाय रोवीत. बघा, मुळावं मुरावं कसं, तर मुळणे म्हणजे काय, तर समरस होणं. मिक्स, जैसे की हम लोग, हमारी फॅमिली रहती है, त्यात मुरून जातो ना, जसं आपल्या फॅमिलीमध्ये एक होऊन जातो, समरस होतो. आणि त्याचप्रमाणे जसं की, म्हणून कवी ते काय म्हणतात, की मुरावं कसं, जीवनात मुरावे आणि आपणही त्या झाडासारखे हिरवेगार आयुष्य जगावे. म्हणजे आपण सुद्धा काय केलं पाहिजे, आपल्या जीवनात मुरलं पाहिजे, समरस झालं पाहिजे आणि त्या झाडासारखं आपल्याला सुद्धा हिरवगार आयुष्य जे आहे ते जगता आलं पाहिजे. आणि झाड जसं चिंतन करतं, जगावं कसं, तर हिरव्यागार झाडासारखं. म्हणजे किती पण संकट येऊ दे, जसं ते झाड स्वतःमध्ये मुरून जातं आणि बघा तसंच आपण बघा घट्ट पाय रोवीत, मूळ बघा खाली जमिनीत घट्ट पाय रोवीत ते काय करत असतं, स्वतःमध्ये मुरून जातं. आणि त्याचप्रमाणे आपण सुद्धा आपल्या आयुष्यात त्या हिरव्यागार झाडासारखं राहिलं पाहिजे. आणि जसं झाड, आणि म्हणूनच बघा इथे एक लाईन दिलेली, की रोजचं चिंतन करावं कसं, तर झाडासारखं. म्हणजे झाड जसं चिंतन करत राहतं तसं आपणही आपल्या आयुष्याचं चिंतन करावं. बघा, चिंतन चिंतन म्हणजे काय, तर मनात थिंकिंग आपण ज्याला म्हणतो, मनात काहीतरी विचार घोळवणे, थिंकिंग. मन में देखो विचार करना, उसको कहते हैं चिंतन. तो जैसे झाड़ जैसे चिंतन करता है, वैसे हमें भी क्या करना चाहिए, हमारे लाइफ का चिंतन करना चाहिए. आपल्या आयुष्याचं आपल्याला चिंतन करायला पाहिजे. आणि तसं आपणही अगर आपण आपल्या आयुष्याचं असं चिंतन केलं तर आपण सुद्धा काय होऊ शकतो, अंतर्मुख होऊन आपण एक ज्ञानी बनू शकतो, विवेकी बनू शकतो. बघा, आता आपल्याला बघा झाड, आता आपल्याला माहितच आहे, की झाड जे आहे सर्वांना पानं, फुलं, फळं आणि निवारासाठी लाकूड देतं. म्हणजे त्यामध्ये काय आहे, की ते परोपकारामध्ये आनंदी जीवन जगतं. दुसऱ्याला देण्यातच त्याला एक आनंद आहे. बरोबर आहे ना? तर ते बघा, आणि म्हणजेच का आनंदी जीवन जगण्यासाठी हे सर्व गुण त्याच्या अंगी असतात. आणि म्हणूनच आपल्याला सुद्धा त्या झाडासारखं हिरवंगार, ताजे, प्रफुल्लित राहायला पाहिजे. आणि हाच संदेश आपल्याला काय केलेला आहे, तर या कवितेतून दिलेला आहे. तर बघा, इथे काही शब्दार्थ आहेत, की जसं मंजुळ नाद. मंजुळ नाद म्हणजे काय, गोड आवाज. नाद म्हणजे आवाज. संथ म्हणजे मंद. दडलेले, बघा दडलेले म्हणजे काय, लपलेले, हिडन आपण ज्याला म्हणतो. सळसळ, मी तुम्हाला सांगितले सळसळ म्हणजे एक पानांचा आवाज आहे. मुरणे म्हणजे काय, समरस होणे किंवा वितळणे, मेल्ट होतो ना आपण, त्याच्यामध्ये समरस होऊन जातो, मिक्स होऊन जातो. रोवणे म्हणजे पुरणे. आणि चिंतन म्हणजे काय, तर मनात विचार घोलवणे, थिंकिंग. तर बघा, आपल्याला सगळ्यांनाच माहित आहे, की झाड आपल्याला पाने देतो, फुले देतो आणि फळे देतो, निवाऱ्यासाठी लाकूड देतो आणि परोपकारामध्ये ते आनंदी जीवन जगत असतं. म्हणजेच काय, तर झाड एक प्रकारचं दानशूर आहे.
आपल्याला सुद्धा दानशूर बनायला पाहिजे. अगं वसंत ऋतू असो वा पानगळीचा ऋतू असो, फुलणे आणि बहरणे हा त्याचा काय असतो, एक धर्म असतो आणि तो धर्म तो सोडत नाही, स्वधर्म आहे. तो सोडतच नाही आणि आनंदाने ते काय करत राहतं, जगत राहतं. बघा म्हणजे काहीही असू दे, पण ते त्याचा धर्म सोडत नाही आणि आनंदाने काय करत असतं, तर आपलं जीवन जगत असतं. आणि अशा गुणसंपन्न झाडापासूनच माणसाने सुद्धा काय शिकलं पाहिजे, की आपलं आयुष्य आनंदी आपलं जीवन, बघा माणसाने सुद्धा आनंदी जीवन कसं राहावं हे शिकलं पाहिजे आणि आपल्या आयुष्यात आपलं आयुष्य कसं सफल करावं हे त्याने शिकलं पाहिजे. बघा आपल्याला यातून काहीतरी शिकवण मिळते, की माणसाने झाडाप्रमाणे जगायला पाहिजे. जसं झाड गुणसंपन्न आहे, झाड में कुछ क्वालिटीज है, उसी तरह हमें भी क्या करना चाहिए, जीना चाहिए. या अशा गुणसंपन्न झाडापासून आपल्याला जगायला पाहिजे आणि आपलं आनंदी जीवन ठेवलं पाहिजे आणि आपल्याला आपलं आयुष्य जे आहे ते आपल्याला सफल करायला पाहिजे. बघा ह्यामध्ये काही वाक्प्रचार सुद्धा आलेले आहेत आपल्याला. तर धारण करणे, धारण करणे म्हणजे काय, तर अंगीकारणे, पांगणे, टू टेक अप. उसके बाद त्यानंतर बघा टक लावून पाहणे. आपण एक टक एकाच गोष्टीकडे तुम्हाला सांगितलं, एकाच गोष्टीकडे नजर ठेवणे, टू लुक फिक्स्डली, एकी जगह देखना, त्याला काय म्हणते आपण, टक लावून पाहणे. त्यानंतर बघा कवेत घेणे. कवेत घेणे म्हणजे माहिती आपल्याला, की मिठीत घेणे किंवा कुशीत घेणे. टू होल्ड इन वन्स आर्म्स. बघा आता पुढे आहे मरगळ झटकणे. मरगळ झटकणे, मरगळ म्हणजे डलनेस. बघा आणि मग जो आळस आहे, आळस सोडून देणे, त्याला काय म्हणतो आपण, मरगळ झटकणे. बघा आपल्याला आता ही कविता अशा प्रकारे, बघा ही कविता संपलेली आहे. झाडावर आपण म्हणजे हिरव्यागार झाडासारखं ही कविता आपण पाहिलेली आहे आणि त्यातून आपल्याला संदेश काय मिळालेला आहे, तर आपण कसं राहिलं पाहिजे, तर हिरव्यागार झाडासारखं ताजं प्रफुल्लित राहिलं पाहिजे आणि हा संदेश आपल्याला या कवितेतून मिळालेला आहे. आपल्याला बघा एक प्रश्न येतो कवितेवर आधारित, दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे कृती करा. ऍप्रिसिएशन जो इंग्लिशमध्ये ऍप्रिसिएशनचा प्रश्न असतो आणि मराठीमध्ये त्याचं काय दिलं जातं, की दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे कृती करा. आपल्याला मुद्दे दिले जातात आणि आपल्याला काय करायचं, त्याचं उत्तर तिथे लिहायचंय, कृती करायची. पहिला मुद्दा बघा त्यामध्ये काय आहे, तर प्रस्तुत कवितेचे कवी किंवा कवयित्री. तर ह्या कवितेचे कवी कोण आहेत, तर जॉर्ज लोपिस. मग ते तुम्हाला लिहिता आलं पाहिजे, की जॉर्ज लोपिस. त्यानंतर बघा कवितेचा विषय दिला जातो. आता कवितेचा विषय, प्रस्तुत कवितेचा विषय, असं नाही की तुम्हाला परीक्षेला ही कविता येईल, कोणतीही कविता येऊ शकते, पण आता ही कविता मी तुम्हाला शिकवली आणि त्यामुळे तुम्हाला याची जी कृती आहे ती सांगते. मग ह्या कवितेचा विषय काय आहे, तर माणसाने आपले आयुष्य झाडासारखे जगावे असा विचार कवितेतून मांडला आहे. बघा विषय काय आहे, तर जो हे माणसाने कसं आयुष्य जे आहे ते कसं जगलं पाहिजे, आपण हमें सब हम जो है हमें हमारा लाइफ जो है वो जीना चाहिए, कैसे जीना चाहिए, तो झाड़ की तरह. और यही विचार जो है इस कविता में दिया गया है आणि हेच काय आहे, तर कवितेचा विषय आहे. त्यानंतर बघा प्रस्तुत कवितेतून मिळणारा संदेश. तुम्हाला संदेश मी सुरुवातीलाच सांगितला, की झाडांची सहनशीलता, दातृत्व, सहनशीलता, सहनशीलता तुम्हाला माहितीच आहे, पेशन्स, दातृत्व आहे, सहकार्याची वृत्ती, कठीण प्रसंगात घट्ट पाय रोवून राहण्याची वृत्ती आणि इत्यादी गुणांचं वर्णन या कवितेत केलेलं आहे. आपल्याला आता दिसून आलं, आपण जेव्हा कविता पाहिली तेव्हा झाडाची सहनशीलता आपण पाहिलेलीच आहे, की तो किती सहनशील असतं, त्याच्याकडे कशी सहकार्याची वृत्ती असते. आणि बघा आनंदी जीवन जगण्यासाठी हे सर्व गुण आपल्या अंगी बाणवावेत आणि झाडासारखं सुद्धा आपल्याला काय राहिलं पाहिजे, तर हिरवगार प्रफुल्लित राहावे. आणि हाच संदेश आपल्याला काय दिलेला आहे, तर या कवितेतून दिलेला आहे. आणि बघा एक तुम्हाला एक आणखी एक पॉइंट विचारला जातो, मुद्दा विचारला जातो, की प्रस्तुत कविता आवडण्याची वा न आवडण्याची कारण. म्हणजे ही कविता तुम्हाला आवडली, मग ती का आवडली, नाही आवडली तर मग का नाही आवडली. जर आवडली असेल तर तुम्हाला लिहायचंय, की मला ही कविता आवडली. आता का आवडली तुम्हाला तर माहितीच आहे, या कवितेमध्ये काय काय दिलेलं आहे, झाडाचे क्वालिटीज आहेत, वेगवेगळे गुण आपल्याला दिलेले आहे आणि झाड कसं गुणसंपन्न असतं. आणि मग ते आपल्याला त्यामध्ये लिहायचं, की ही आता तुम्हाला कविता आवडलेली आहे, मग आपण लिहू शकतो, की मला ही कविता आवडली. कारण काय, तर विविध गुणांनी संपन्न असलेल्या झाडासारखे तुम्ही आयुष्य जगा हा विचार मनाला भावला.
मतलब देखो क्या है कि इसमें क्या है कि झाड़ में अलग अलग क्वालिटीज है और बघा तुम्हाला इथे त्यामध्येच जे अप्रिसिएशन मी तुम्हाला सांगितलं की खालील मुद्द्यांच्या आधारे कृती करा. आपला संदेश झाला आणि त्यानंतर कविता आवडण्याची कारणे व आवडण्याची कारणे आणि त्यानंतर बघा तुम्हाला विचारलं जातं की कवितेतील 2 ओळींचा सरळ अर्थ लिहा. इथे आता मी तुम्हाला 2 ओळी दिलेल्या आहेत पण असं नाही की ह्याच ओळी येऊ शकतात, दुसऱ्या कोणत्याही ओळी तिथे येऊ शकतात. झाडाकडे टक लावून पाहिले तर शरीरभर विरघळतो हिरवा रंग, रक्त होते क्षणभर हिरवेगार. म्हणजेच ह्या ज्या ओळी दिलेल्या असतील त्याचा अर्थ तुम्हाला इथे लिहायचा आहे. मग याचा अर्थ काय आहे तर तुम्हाला खाली लिहिता आलं पाहिजे की सरळ अर्थ. झाडाकडे एकटक नजरेने पाहत राहिलं की झाडाचा हिरवा रंग शरीरभर विरघळतो आणि क्षणभरात रक्त हिरवेगार होते. म्हणजेच कवीला मनशांती मिळते अशी झाडाची किमया आहे. आणि बघा मग हा अर्थ तुम्हाला लिहिता आला पाहिजे आणि त्यानंतर तुम्हाला एक 6वा पॉइंट विचारला जातो. 6वा मुद्दा असतो की त्यामध्ये कवितेत तुम्हाला काही शब्द दिले जातात आणि मग त्याचे अर्थ तुम्हाला लिहायचे असतात की खालील शब्दांचे अर्थ लिहा. मग त्या शब्दांचे अर्थ तुम्हाला लिहायचे असतात. अशा प्रकारे हा प्रश्न तुम्हाला विचारला जातो. ओके, थँक्यू. झालं मॅम. हॅलो. हॅलो मॅडम. Hello. हा मॅडम, झालं झालं. Yes. Thank you, ma'am. Very nice explanation. Very nice innovative slides. थँक्यू मॅम. खूपच छान. म्हणजे मुलांना अगदी बघितल्यानंतर ते अट्रॅक्ट होतील स्लाइड्स कडे. खूप छान होतं. Thank you, ma'am. Okay. Students, next lecture we have 8:45. So stay tuned, stay continued. Refresh yourself. 8:55 we'll have our next lecture by Dilkush ma'am, Maths 1. Okay. Thank you, ma'am. ओके मॅम.